ठीक आहे. स्क्रीन सगळ्यांना दिसते आणि आवाज येतोय. हो. तर आपण बघत होतो जावा मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्ट करत नाही. आणि का करत नाही आपण बघणार आहोत इनहेरिटन्सचे आता टाईप बघताना. आणि मग विचारलं जातं मग मल्टिपल इनहेरिटन्स हे फीचर मला पाहिजे असेल तर मी कसं करू? मग त्याच्यासाठी जावानी सोल्युशन दिलंय ते म्हणजे इंटरफेस. तो ॲब्स्ट्रॅक्शनचा कन्सेप्ट आहे. तर मग तिथून तो कन्सेप्ट तिकडे जातो. मग इंटरफेस काय आहे ते सांगायला सुरुवात होते. मग इंटरफेसच्या क्लास डिफरन्स असा म्हणजे इंटरफेसचा एक स्टँडर्ड फ्लो ठरलाय. तिथून तिथून ते कीवर्ड ट्रिगर होतात आणि पुढे जातो. तर ते बघू आपण नंतर. तर हे होतं टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. म्हणजे आपल्याला आता इनहेरिटन्समध्ये एवढं कव्हर करायचं आहे. सगळ्या इनहेरिटन्सचे छोटे-छोटे प्रोग्राम्स बघायचे. मग मल्टिपल इनहेरिटन्सला यायचंय. इथे काय प्रॉब्लेम होतो तो बघायचा आहे. आणि मग तो प्रॉब्लेम बघितल्यानंतर म्हणजे हा हा पॉइंट आपण नंतर घेऊ शकतो. म्हणजे तो हा प्रॉब्लेम आणि मग पुढं या प्रॉब्लेम मधून निर्माण होणारा इंटरफेस. ठीक आहे. तर असं म्हणजे दोन्ही किंवा त्यावेळेला किंवा आधी कसंही करून मग पुढे जसा वेळ मिळेल तसं आपल्याला म्हणजे जसं कंप्लीट होईल. हे आपल्याला बघायचंय. ठीक आहे. तर एवढं इनहेरिटन्स मधलं आपलं आहे. आणि इनहेरिटन्स मधलं इनहेरिटन्सच्या एक लेव्हल्स आहेत, त्या फक्त आपल्याला थोड्या नंतर बघायच्या आहेत. त्या म्हणजे प्रायव्हेट पब्लिक प्रोटेक्टेड जो कन्सेप्ट आहे, तो मी तुम्हाला थोड्या नंतर सांगतो. कारण आपण अजून ॲक्सेस मॉडिफायर केले नाहीयेत. ते ॲब्स्ट्रॅक्शनचा पार्ट म्हणजे येतो. सॉरी म्हणजे जे इन्फॉर्मेशन हायडिंग आणि ॲब्स्ट्रॅक्शन जो आहे, त्याचा तो पार्ट येतो. तर त्याच्यामुळे ते आपण थोडं फक्त हा एक पार्ट नंतर बघू इनहेरिटन्सचा. बाकी इनहेरिटन्सचं सगळं आता आपण बघून घेऊ. ठीक आहे, तर आपण प्रोसीड करू. हे सगळ्यांना कळले टाइप्स ऑफ इनहेरिटन्स सिंपल आहेत. असं तुम्हाला फक्त एक्सप्लेन करायचंय. आता आपण डायरेक्ट टेक्निकल सुरू करू. म्हणजे आता कोडिंगला जाऊ डायरेक्ट आणि आपण क्लास डायरेक्ट बनवायला घेऊ. ठीक आहे. बेसिक कन्सेप्ट मध्ये जाऊ. न्यू एक क्लास करू. आणि त्याला नाव देऊ. काही देऊ शकतो. बेस डेमो देऊ. म्हणजे बेस क्लास म्हणून एक काइंड आपल्याला तो पाहिजे म्हणून. त्यामुळे त्याला बेस देऊ किंवा द्यायचं असेल तर आपण पॅरेंट म्हणून पण देऊ शकतो. पॅरेंट नाव देऊ त्याला. हम्म, ठीक आहे. तर फिनिश करू. आता हा क्लास बनला आपला पॅरेंट नावाचा. आता सिंपल आहे. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला फक्त बघायचं आहे की कुठले कुठले ऍट्रिब्यूट्स म्हणजे इनहेरिटन्स कसं चालतं. तर आपण सिंपल याच्यामध्ये एक इंट ए नावाचं एक व्हेरिएबल घेऊ. काही पण घ्या तुम्ही. सिंपल आपल्याला जस्ट बघायचं आहे. इंट ए नावाचं व्हेरिएबल घेऊ आणि आपल्याला फक्त इनहेरिटन्सचा पॉईंट प्रूव्ह करायचा आहे. त्यासाठी आपण हा प्रोग्राम लिहितोय. ठीक आहे. इंट ए इज इक्वल टू 10 घेतलं आणि एक कुठली तरी मेथड लिहू. तर आपण void आता पॅरेंट आहे त्यामुळे आपण मेथडचं नाव पी डिस्प्ले करू. पी डिस्प्ले नावाची एक मेथड घेतली. काही पण नाव दिलं. आता पॅरेंटचे ओळखण्यासाठी मी ती पी डिस्प्ले असं नाव टाकले. ठीक आहे. ही मेथड टाकली मी आणि याच्यामध्ये काही नाही केलं मी फक्त सिस्टीम डॉट प्रिंटएलएन केलं आणि काहीतरी इनसाइड डिस्प्ले ऑफ पॅरेंट टाईप करून ठेवलं. फक्त एक सिंपल मेथड घेतली. हा झाला पॅरेंट क्लास बनला इथे आपला. फक्त त्याच्यामध्ये आपण एक व्हेरिएबल घेतलं, एक मेथड घेतली. ठीक आहे. आता परत जाऊ आणि नवीन एक आणखीन एक क्लास बनवू. ठीक आहे. या क्लासला आपण
नाव देऊ शकतो चाइल्ड. असं म्हणजे समजावण्यासाठी तुम्हाला फक्त असे आपण कोड घेतोय. तुम्ही नाव काय पण लिहा, त्याचं नाव पॅरेंट चाइल्ड पाहिजे असं नाहीये. आपल्याला फक्त समजायला सोपं जावं म्हणून तुम्ही ए घ्या, बी घ्या. पण तिथे परत आपल्याला रिलेट करायला जेव्हा आपण रिलेट करू हे पॅरेंटचा हे चाइल्डचा, त्यावेळेला मग नावानी पटकन समजेल म्हणून मी फक्त अशी नावं घेतोय. याचं नाव चाइल्ड घ्या. फिनिश करा. ठीक आहे, हा चाइल्ड आला. आता याच्यामध्ये तिकडे ए नावाचं व्हेरिएबल होतं, इथे बी नावाचं व्हेरिएबल घेऊ. त्याची व्हॅल्यू 10 होती, याची व्हॅल्यू 20 घेऊ. आणि परत इथे आपण एक मेथड घेऊ. त्याचा आता ते बी डिस्प्ले होतं, कारण ते पॅरेंटचं होतं. पी डिस्प्ले होतं, हे सी डिस्प्ले घेऊ, कारण हे चाइल्ड आहे. सी फॉर चाइल्ड. सेम, बाकी काहीच नाही. याच्यामध्ये जा, सिस्टम डॉट आउट प्रिंटएलएन करा. त्याच्यामध्ये सिंपल लिहा इनसाइड चाइल्ड डिस्प्ले. ठीक आहे. आणि किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याची व्हॅल्यू पण डिस्प्ले करू शकता याच्यामध्ये. हे आपलं फीचर आहे की याच्यामध्ये तुम्ही एक बी ची व्हॅल्यू डिस्प्ले करू शकता. ठीक आहे, काही करा वाटलं तसं. याच्यामध्ये पॅरेंट मध्ये जाऊन तसंच तुम्ही ए ची व्हॅल्यू तुम्ही डिस्प्ले करू शकता. डिस्प्ले मेथड कशी बनवला त्याने काही फरक पडत नाही. तर हे पॅरेंट क्लास झाला आणि एक चाइल्ड क्लास बनवला. अजून त्यांनी त्याला चाइल्ड बनला नाहीये तो, मी जस्ट फक्त नावं तशी दिलीत. असं समजू नका चाइल्ड नाव दिलं म्हणजे तो त्याचा चाइल्ड बनला. असं कन्फ्युजन करून घेऊ नका. फक्त ते ओळखायला सोपं जावं नंतर आपल्याला, म्हणून मी पॅरेंट आणि चाइल्ड नाव दिले त्याला. अजून तो त्याचा चाइल्ड बनलेला नाहीये. ठीक आहे. आता बघा, आपण आता येऊ मेन क्लासमध्ये. आपला एक टेस्ट मेन नावाचा क्लास आपण ऑलरेडी बनवून ठेवलाय. ठीक आहे, जे आपण वापरतो फक्त काय करायला वापरतो, तर जिथून आपण फक्त ऑब्जेक्ट क्रिएट करतो आणि कॉल देतो फंक्शन्सला. हा एक क्लास आपण बनवून ठेवलाय. ठीक आहे. आता या क्लासमधले बाकीचं सगळं जे काय आहे ते आपल्याला नको आहे. ते मी सगळं डिलीट केलं. फक्त आपला मेन ठेवला. ठीक आहे, हा मेन ठेवला. आता याच्यामध्ये आपण काय करतोय, तर आपले आता ऑब्जेक्ट बनवू आपण आपल्या क्लासचे जे होते ते. तर आपला काय क्लास कुठला होता, पहिला तर क्लास होता पॅरेंट. तर मग मी काय केलं, पॅरेंट क्लासचा ऑब्जेक्ट बनवला. याला नाव दिलं P1. नाव ऑब्जेक्टला तुम्ही काही पण देऊ शकता. इज इक्वल टू न्यू पॅरेंट. ठीक आहे, हे आपल्याला इथपर्यंत सगळ्याला माहिती आहे. आणि मग जेव्हाही तुम्ही P1 डॉट कराल त्यावेळी तुम्हाला काय दिसतंय बघा, तुम्हाला P डिस्प्ले दिसते आणि A दिसते. बरोबर आहे, हे तुम्हाला कळतंय की P डिस्प्ले दिसते आणि A दिसते. तर त्यावेळी तुम्ही म्हणजे थोडक्यात काय, तर ए आणि बी डिस्प्ले हे काय तर पॅरेंटचे मेंबर आहेत, हे तुम्हाला इथे कळते. आता तुम्ही इथे समजा पी डिस्प्ले केली जरी डिस्प्ले, तरी पी डिस्प्ले सरळ होऊन जाईल. ठीक आहे, इनसाइड द डिस्प्ले ऑफ पॅरेंट झालं, हे पॉसिबल झालं. आता मी काय करतो, चाइल्डचा T1 नावाचा एक हे बनवतो, ऑब्जेक्ट बनवतो. इज इक्वल टू न्यू चाइल्ड करतो. आणि आता मी C1 अजून हे इंडिपेंडेंट क्लास आहे, त्यामुळे आता फक्त याला मला काय दिसतंय बघा, चाइल्डचा बी नावाचा एक व्हेरिएबल दिसतंय आणि चाइल्डचं मेथड कुठे गेली, सी डिस्प्ले मेथड. सी डिस्प्ले नावाची मेथड दिसते. तर मी सी डिस्प्ले मेथड घेतो आणि एक्झिक्यूट करतो. आतापर्यंत इनहेरिटन्स अजून मी लॉन्च केलं ना, इन्सर्ट चाइल्ड डिस्प्ले, हे आपलं नॉर्मल बिहेवियर झालं. आता मला काय म्हणायचंय, आता चाइल्ड क्लासनी जर ठरवलं की आता मला पॅरेंट क्लासला एक्सटेंड करायचंय, कारण मी बनतानाच असं मला बनायचंय की या क्लासचे फीचर्स मला पाहिजेत. हे ए फीचर आहे ते पण मला पाहिजे आणि बी हे माझं एक एक्स्ट्रा फीचर आहे, असं समजा चाइल्ड क्लास ठरवतोय. तर मग आपण आता काय करणार, इथं याला डिक्लेअर करतानाच एक्सटेंड्स कीवर्ड देणार. एक्सटेंड्स आणि कोणाचं नाव कोणाला एक्सटेंड करतोय, तर पॅरेंट असं करणार. ठीक आहे, त्यामुळे त्याला कळणार की तो पॅरेंट क्लासला एक्सटेंड करतोय. ठीक आहे. आता इथे बघा, आता आता मी येतो परत आपल्या मध्ये काय ते सांगतो.
टेस्ट डॉट बिन मध्ये येतो. आता बघा काय जादू झाली. काय झालं कळलं का सगळ्यांना? जेव्हा आधी मी सी डॉट केलं होतं, चाइल्डच्या ऑब्जेक्टनी डॉट केलं होतं, तेव्हा मला फक्त बी दिसत होता. कारण चाइल्डचं काय गोष्ट होती? चाइल्डची फक्त बी नावाचं ॲट्रिब्यूट होतं. चाइल्ड क्लासमध्ये काय डिफाइन आहे? फक्त बी नावाचं व्हेरिएबल आणि सी डिस्प्ले मेथड डिफाइन आहे. पण आता तो मला ए आणि बी पण दाखवतोय आणि इथे दाखवतोय बघा, हे पॅरेंटचा ए आहे. तो पण या क्लासचा पार्ट बनलाय. आणि इकडे बघाल तर सी डिस्प्ले तर आहे चाइल्ड नावाच्या क्लासचा. पण इथे पी डिस्प्ले पॅरेंटचा पण हा या क्लासचा पार्ट बनलाय. डॉट वापरून तो पुढे दिसायला लागला म्हणजे तो या क्लासचा पार्ट बनला. तो तुम्ही त्याला वापरू शकता. ठीक आहे. त्याच्यामुळे इथे तुम्ही ही जी पी डॉट डिस्प्ले मेथड आहे, ही कोणाची मेथड होती? पॅरेंटची मेथड आहे. बरोबर आहे. पण चाइल्ड मधून चाइल्डची मेथड वापरू शकत होतो. पण इथे आता बघा पी डॉट डिस्प्ले मेथड आहे, ती मी वापरली आहे. त्यामुळे तुम्हाला कळलं पहिल्यांदा मी ही पी डॉट डिस्प्ले मेथड जी वापरली होती ती P1 ऑब्जेक्टनी वापरली होती. म्हणजे मी ती पॅरेंटच्या ऑब्जेक्टनी वापरली होती. ते तर अलाउड आहे कारण तो त्याच क्लासचा ऑब्जेक्ट आहे. पण इथे मी दुसऱ्यांदा काय केलं, चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट बनवला C1 आणि त्यांनी एकदा पहिल्यांदा चाइल्ड क्लासची मेथड कॉल केली. ती तर अलाउड आहे कारण ती चाइल्डचीच मेथड आहे. पण इथे ही जी लाईन आहे, इथं आपण ऍक्च्युली इनहेरिटन्सचं ऍप्लिकेशन बघितलं. याच्यात आपण काय केलं, तर चाइल्ड क्लासच्या ऑब्जेक्टनी पॅरेंट क्लासची मेथड कॉल केली. ठीक आहे. आणि ते अलाउ केलं कंपायलरनी. तो असं नाही म्हटलं, अरे ही मेथड माझ्या आतमध्ये दिसत नाहीये. ठीक आहे. हे का पॉसिबल झालं? कारण इथं मी फक्त हा एक्सटेंड कीवर्ड लावला म्हणून. हा जर मी एक्सटेंड कीवर्ड इथे लावला नसता, हा चाइल्ड क्लास नुसता असता, या दोघांमध्ये काहीच रिलेशन नसतं आणि मी असे काहीतरी करण्याचा प्रयत्न केला असता मेन मधून. ठीक आहे. तर बघा काय झालं, एरर आली. एरर काय वाचा, दी द मेथड पी डिस्प्ले इज अनडिफाईन्ड फॉर द टाइप चाइल्ड. तो म्हणेल की मला पी डिस्प्ले नावाची मेथडच माहित नाहीये. कारण चाइल्डला तो क्लास कुठला आहे त्याची मेथड या क्लासचा पार्टच नाहीये बनली आहे. ठीक आहे. त्यामुळे C1 च्या ऑब्जेक्टनी आता मी डॉट केला, आता मला फक्त बी दिसायला लागला. ए दिसत होता तो पण गेला. आणि मी जर ए टाईप केलं इथं, आणि याला जर मी सिस्टीम डॉट प्रिंटएलएन मध्ये टाकलं, आणि काय टाकलं तर C1 डॉट ए, तर इथे यांनी परत एरर दिली बघा. काय एरर आहे की ए कॅनॉट बी रिझॉल्ड ऑर इज नॉट अ फील्ड. म्हणजे याला ए काय आहे आणि पी डॉट डिस्प्ले काय आहे, इथे याला कळतच नाहीये कंपायलरला, कारण त्या क्लासचे पार्टच नाही. तो काय म्हणतो, तुझ्या क्लासच्या ऑब्जेक्टनी तुझ्या क्लासमध्ये जे ऑब्जेक्ट आहेत तेवढंच फक्त कॉल करू शकतोस तू. मला हे डिफाईनच नाही, पी डॉट डिस्प्ले आणि ए हे तुझ्या क्लासमध्ये डिफाईनच नाही, त्यामुळे मी कसं कॉल करू? पण जेव्हा आपण इकडे जातो आणि परत तो एक्सटेंड कीवर्ड आपण टाकतो, त्यावेळेला आपला पॅरेंट क्लासचे मेंबर आपल्या क्लासचेच भाग बनतात. आपण म्हटलं होतं ना, पॅरेंटचं जे आहे ते आपोआप आपल्या असं कंपायलर अझ्युम करायला लागतो. असं कंपायलर कन्सिडर करतो. कारण आपण या पॅरेंटच्या आधिपत्याखाली जाणं मान्य करतो. ठीक आहे. मग त्यावेळेला आपण जेव्हा परत येतो, तेव्हा या एरर गेल्या. ठीक आहे. मग इथे त्याला कळतं पी डॉट डिस्प्ले ओके, हा तुझ्याच क्लासचा पार्ट आहे तो म्हणतो. ठीक आहे. सी डॉट हे वापरू शकतो, तुझाच भाग आहे. कारण तू तू त्याचाच मुलगा आहेस ना, मग मी आता तुला अलाउ करतो. तुझाच क्लासचा भाग आहे म्हणतो. म्हणजे तो त्याला आपल्या क्लासचे मेंबर पकडतो. जरी तो पॅरेंट क्लासचा असेल तरी ते आपण वापरू शकतो. म्हणजे थ्रू पॅरेंट क्लास तो ते आपल्याला वापरायला अलाउ करतो. त्यामुळे आपण जेव्हा रन करतो, तेव्हा इन्सर्ट डिस्प्ले आणि परत त्यांनी मला ते सिंगल व्हेरिएबल पण डिस्प्ले करून दिलं C1 डॉट. पॅरेंटचं व्हेरिएबल मी माझ्या याच्यातून डिस्प्ले केलं. मी प्रिंट केलं. माझा ऑब्जेक्ट वापरून. C1चा ऑब्जेक्ट, चाइल्डचा ऑब्जेक्ट वापरून मी प्रिंट करतोय. कळलं सगळ्यांना इनहेरिटन्सचं ॲप्लिकेशन? हा प्रोग्राम जर तुम्हाला कळला, तर तुम्हाला इनहेरिटन्स कसं अप्लाय करायचं कळलं. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारा आताच. आता बाकीचे प्रोग्राम म्हणजे फक्त काय, तर या प्रोग्रामला आपण वाढवत जाणार. म्हणजे मल्टी लेवलला कसं होणार, हिरार्चीला कसं होणार, तसं बघत जाणार. पण हा बेसिक प्रोग्राम सगळ्यांना कळला. इनहेरिटन्स आपण कसं अचीव्ह केलं, की पॅरेंटचे जे होते ते आपण चाइल्ड मधनं वापरले. ते आपल्या क्लासचा भाग बनले. कधी? जेव्हा आपण एक्सटेंड कीवर्ड वापरून त्याचा आधिपत्याखाली गेलो तेव्हा. ठीक आहे. हे झालं कुठलं झालं, तर पहिलं आपण बघितलं सिंगल वालं.
हे बघा, हे सिंगल वाला झालं. तर हे झालं सिंगल इनहेरिटन्स. ठीक आहे. आता आपण हे दोन बघू, की मल्टी लेवल इनहेरिटन्स आणि हिरार्चिकल इनहेरिटन्स. ठीक आहे. तर पहिलं तर एक सोपं करू, पहिलं हिरार्चिकल करू. त्याच्यामध्ये काय आहे, तर पॅरेंट होता. तर आता आपण एक चाइल्ड केलंय, तर त्याचा दुसरा एक चाइल्ड बनवू, त्याने काही फरक नाही पडणार. हिरार्चिकल इनहेरिटन्सचं एक्झाम्पल द्यायचं म्हणजे काहीच नाही करायचंय. तर आता आपण एक चाइल्ड बनवला, तर आणखीन मी काय करणार, दुसरा क्लास बनवणार. ह्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट मध्ये जाणार, दुसरा क्लास बनवणार. आणि त्याचं चाइल्ड टू नाव देणार, सिंपल. ठीक आहे. आणि या चाइल्ड टूचं सपोज एक सी नावाचा व्हेरिएबल आहे, 30 व्हॅल्यू याची. ठीक आहे. आता मला काय बघायचंय फक्त, की मी त्याला पॅरेंटच्या एलिमेंटला करू शकतो की नाही करू शकत. ठीक आहे. आणि याची पण एक मेथड आहे, हीच मेथड ऍज इट इज कॉपी करतो. ठीक आहे. तीच मेथड घेतली मी. हा, इथे फक्त बी नाही, व्हेरिएबलचं नाव सी आहे, त्यामुळे त्याने एरर दिली इथे. आणि याचं नाव सी आहे. चला, आता मी इकडे येईन जेव्हा चाइल्ड टू केलं, आणि याला मी काय केलं, एक्सटेन्स पॅरेंट. आलो पॅरेंट मध्ये, आता आलो मी मेन मध्ये. आणि इथं चाइल्ड C1चं जसं केलं तसंच सेम, हीच लाईन सेम, शिफ्ट अँड कंट्रोल C खाली घेतली. आणि याच्यात काय केलं, चाइल्ड C1 मी चुकून इथे केलं होतं, तिथे आता फक्त काय क्लासचं नाव काय झालं, चाइल्ड टू क्लास आहे. आणि ऑब्जेक्ट त्याचा मी घेतो C2 नावाचा एक ऑब्जेक्ट करतो आपल्याला करतो. आणि इथे परत चाइल्ड टू क्लासचा ऑब्जेक्ट बनवला C2. आणि बघितलं की C2 डॉट, तर C2 डॉट मध्ये मला A पण दिसला आणि C पण दिसला. झालं, म्हणजे इथे प्रूव्ह झालं की, आणि सी डिस्प्ले पण दिसली, ती चाइल्ड टू ची मेथड आहे. आणि कुठली दिसली, पी डिस्प्ले पण दिसली. ठीक आहे. जर मी आता इथं पी डिस्प्ले वापरू शकलो, म्हणजे थोडक्यात काय, तर म्हणजे पॅरेंट्स मला मिळालं. ठीक आहे. तर इथे मी जेव्हा एक्झिक्यूट केला तेव्हा त्यांनी मला अलाउ केलं, की बघा आता पी डिस्प्ले जी मेथड आहे ती 2 वेळा कॉल झाली. पहिल्यांदा ही पॅरेंट थ्रू कॉल झाली आहे, दुसऱ्यांदा इथे ही नंतर ही इथे जी कॉल झाली आहे ती चाइल्ड क्लास थ्रू झाली आहे, पहिला जो चाइल्ड बनवला होता. आणि इथे जी कॉल झाली आहे ती चाइल्ड टू क्लास थ्रू झाली आहे, त्याच्या ऑब्जेक्ट थ्रू झाली, C2. ठीक आहे. म्हणजे P1 नी पण कॉल झाली आहे ती, C1 नी पण झाली आणि C2 नी पण झाली. कळतंय सगळ्यांना? म्हणजे आता हे प्रूव्ह काय करतं, हे तुम्हाला कोणी जर सांगितलं की हिरार्चिकल इनहेरिटन्सचा प्रोग्राम लिहि, म्हणजे थोडक्यात तुम्हाला प्रूव्ह काय करायचं त्याच्यामध्ये, की एक पॅरेंट क्लास आहे आणि 2 चाइल्ड क्लास त्याला एक्सटेंड करतायत, आणि ते दोघांचे पण ऑब्जेक्ट त्या पॅरेंट क्लासचे व्हेरिएबल्स किंवा फंक्शन्स वापरू शकतात, हे प्रूव्ह करून दाखवायचं. तर इथे प्रूव्ह झालं की हिरार्चिकल इनहेरिटन्स एक्झिस्ट होते. कळलं तुम्हाला? चाइल्ड एक बनवलं, दुसरं बनवलं, आणि दोघांच्या ऑब्जेक्ट थ्रू एकाच पॅरेंटचे व्हेरिएबल आपण एक्सेस करून दाखवले. बरोबर आहे? तर दिस प्रूव्ह दिस हिरार्चिकल इनहेरिटन्स. त्यामुळे हे सगळ्यात सोपं आहे, याच्यात काहीच नाही. आता पुढे, आता आपण जाऊ मल्टी लेवल इनहेरिटन्सला. मल्टी लेवल. आता बघा, इथे पॅरेंट होता, चाइल्ड, त्याचे दोन चाइल्ड 1 चाइल्ड 2 आहेत. ठीक आहे, हे पण झालं. आता आपण आणखीन एक क्लास घेऊ. आता आपण पकडू चाइल्ड, या चाइल्डला पकडू, साध्या चाइल्डला. आणि आता आणखीन एक क्लास घेऊ आपण. तो काय करू, तर या चाइल्डचा आपण त्याला चाइल्ड करू, या चाइल्डला त्याला एक्सटेंड करायला लागू. ठीक आहे. तर मग मी नवीन एक क्लास घेतला,
जातो मी इथे न्यू क्लास आणि त्याला मी नाव दिलं ग्रँड चाइल्ड. असं याचं नाव म्हणजे आपल्याला कळायला सोपं जाऊ म्हणून हे नाव दिलं ग्रँड चाइल्ड आणि त्याला मी फिनिश केला. आलं ग्रँड चाइल्ड. त्याच्यामध्ये मी एक डी नावाचं व्हेरिएबल घेतलं. इन डी इज इक्वल टू 40 आणि याच्यामध्ये परत ही मेथड एक घेऊन ठेवली, लागलीच तर पुढे कधी. त्याच्यामध्ये सी डिस्प्लेच्या ऐवजी मी जी डिस्प्ले केलं म्हणजे ग्रँड चाइल्ड डिस्प्ले केलं. आणि इनसाइड चाइल्डच्या ऐवजी इथे मी लिहितोय ग्रँड चाइल्ड डिस्प्ले आणि इथे ऐवजी डी. याचे हा यूज नाही, जस्ट असं लिहितोय सध्या, पुढे कधी वापरायला लागली मेथड. चला ग्रँड चाइल्ड बनवलं. आता या ग्रँड चाइल्डला मी काय बनवतोय, इथे खरा कन्सेप्ट आहे एक्सटेंड्स. कोणाला एक्सटेंड करतोय आता, हा पॅरेंटला एक्सटेंड नाही करत आहे, तर आता हा एक्सटेंड करेल चाइल्ड क्लासला. ठीक आहे, पटेल होता एक्सटेंड करेल चाइल्ड क्लासला. ठीक आहे, म्हणजे आता इथे हिरार्ची कशी बनली सगळ्यांना लक्षात येते. वरती पॅरेंट आहे, हा पॅरेंट क्लास सगळ्यात बेस क्लास आहे आपला. या पॅरेंट क्लासला कोण एक्सटेंड करतोय, चाइल्ड क्लास. ठीक आहे, आणि या चाइल्ड क्लासला कोण एक्सटेंड करतोय, ग्रँड चाइल्ड क्लास. म्हणजे पॅरेंट त्याचा त्याचा मुलगा चाइल्ड आणि त्याचा आणखी मुलगा ग्रँड चाइल्ड, मुलगा किंवा मुलगी. ठीक आहे, तर अशी रिलेशनशिप जशी आपण इथे दाखवली ऍज इट इज. आपण ए बी सी म्हणजे ए म्हणजे पॅरेंट हा चाइल्ड आणि सी म्हणजे ग्रँड चाइल्ड. कळलं, असं आपण केलं. आता आपण बघू की कशी होती रिलेशनशिप. ठीक आहे, म्हणजे आपल्याला थोडक्यात काय बघायचंय की ग्रँड चाइल्डच्या ऑब्जेक्ट थ्रू आपण काय काय करू शकतो हे बघायचंय. ठीक आहे, तर आलो आपण कुठे, आलो मेन मध्ये. आता मेन मध्ये हे आधीच सगळं मी हे करतो, याची काय आता आपल्याला गरज नाहीये चाइल्डची. ठीक आहे, हे प्रूव्ह झालंय. तर हे पॅरेंटचा ऑब्जेक्ट क्रिएट करण्यापर्यंत ठेवतो. आता मी पुढे जातो आणि आता मी काय करतो, ग्रँड चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. ग्रँड चाइल्ड G1 इज इक्वल टू न्यू ग्रँड चाइल्ड. ठीक आहे, हा ऑब्जेक्ट बनवला मी. आणि आता बघायचं इथे आपल्याला कळणार आहे की काय होणार आहे ते. G1 डॉट, बघा आता काय झालं, नीट बघा सगळ्यांनी. G1 डॉट, आता तुम्हाला स्वतः ग्रँड चाइल्डचा डी व्हेरिएबल पण दिसतोय, त्याच्यानंतर त्याचा जो पॅरेंट आहे इमिजिएट त्याचा बी व्हेरिएबल पण दिसतोय, आणि त्याच्या पॅरेंटचा पॅरेंट आहे म्हणजे त्याचा ग्रँड पॅरेंट आहे खरं बघायला गेलं तर, तो म्हणजे ए व्हेरिएबल पण दिसतोय. म्हणजे थोडक्यात तुम्ही जरी ग्रँड चाइल्ड असाल तरी तुम्ही तुमच्या पॅरेंटचे पण करू शकताय आणि त्याच्या पॅरेंटचे म्हणजे तुमच्या आजोबांचे पण करू शकताय. म्हणजे थोडक्यात हे प्रूव्ह काय करतंय, तर मल्टी लेवल तुम्हाला ऍक्सेस मिळतोय. इथे बघा, सी डॉट डिस्प्ले पण मिळतोय, जी डॉट डिस्प्ले पण मिळतंय, आणि कुठे गेलं, पी डॉट डिस्प्ले पण मिळते, पी डिस्प्ले पण मिळते, डॉट नाही, सॉरी चुकून डॉट बोललो. जी डिस्प्ले म्हणजे ग्रँड चाइल्डचं फंक्शन पण दिसतंय, ते तर स्वतःच दिसलंच पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्या पॅरेंटचं पण दिसतंय, पण ते आपण आधीच प्रूव्ह केलंय, वन लेवल इनहेरिटन्स दिसलं पाहिजे. पण इथे दुसऱ्या लेवलचं पण दिसतंय, पी म्हणजे त्याच्या ग्रँड पॅरेंटचं पण फंक्शन दिसतंय. ठीक आहे, जेव्हा मी इथून पी डॉट डिस्प्ले केलं तर हे बघा कोणाचं आहे, पी डॉट डिस्प्ले हे त्याच्या ग्रँड पॅरेंटचं आहे, इमिजिएट पॅरेंटचं नाहीये. ठीक आहे, आणि इथे तेच मी काय करतोय, G1 डॉट सी डॉट डिस्प्ले हे त्याच्या पॅरेंटचं. ठीक आहे, आणि आता इथे G1 डॉट त्याचं स्वतःच जी डॉट डिस्प्ले, म्हणजे तो स्वतःच डिस्प्ले पण कॉल करू शकतोय, त्याच्या पॅरेंटचं डिस्प्ले पण कॉल करू शकतोय, आणि त्याच्या ग्रँड पॅरेंटचं डिस्प्ले पण कॉल करू शकतोय. एवढी ताकद त्याच्याकडे आली आहे. बघा आता होते का इनसाइड. हे पहिलं तर इथून वरतून झाले, पहिली लाईन सोडून द्या, हे आधीच्या P1 नी झाले पाहिजे, तर मी P1 कमेंट करतो आणि फक्त आता आपण G1 चे फीचर्स बघू. हा बघा, इनसाइड ग्रँड चाइल्ड डिस्प्ले 40 त्यांनी स्वतःच केलं,
इनसाइड चाइल्ड डिस्प्ले 20, त्यांनी त्याच्या इमिजिएट पॅरेंटचं केलं. इनसाइड डिस्प्ले ऑफ पॅरेंट 10, म्हणजे त्यांनी त्याच्या ग्रँड पॅरेंटचं केलं. यांनी इथे काय प्रूव्ह केलं आपल्याला, की मल्टी लेवल इनहेरिटन्स पॉसिबल आहे. आणि ते केल्याने याला काय ताकद मिळते, तर क्लास सी चा जो पण ऑब्जेक्ट आहे तो त्याच्या पॅरेंटचे आणि त्याच्या ग्रँड पॅरेंट, म्हणजे जेवढ्या लेवल तुम्ही वरती घ्याल त्या कोणाचे पण तो ऍट्रिब्यूट, म्हणजे ते त्याला बाय डिफॉल्ट मिळतात, त्याला परत लिहायची गरज नाही. कळतं तुम्हाला ताकद किती येते. म्हणजे आता मला ते मी लिहितोय, तर हा जो ग्रँड चाइल्ड आहे त्याला या चाइल्ड क्लासनी जे काय लिहून ठेवलंय, सॉरी या चाइल्ड क्लासनी, ते सगळे व्हेरिएबल्स आणि सगळे फंक्शन्स आणि त्याच्या परत पॅरेंट क्लासनी जे लिहून ठेवलंय ते सगळे व्हेरिएबल आणि सगळे फंक्शन याला आयते मिळत आहेत. हे लिहायची गरज नाही परत तुम्हाला. तुम्ही फक्त त्याचा ऑब्जेक्ट बनवताय आणि ते वापरताय नुसते. कळतंय? तर एवढं हे ताकद कोडरला, डेव्हलपरला जावानी या इनहेरिटन्सच्या थ्रू दिली आहे. तुम्हाला त्याचा आता ताकद किंवा त्याचा यूज, त्याचा अप्रिसिएशन समजत असेल. ठीक आहे. तर हा होता कन्सेप्ट कुठला, तर मल्टी लेवल इनहेरिटन्स. ठीक आहे. आता हा जो कन्सेप्ट आहे मल्टिपल का चालत नाही, हा आपण थोडस पुढे बघू. मल्टिपल का चालत नाही हा थोडस पुढे बघू, कारण तिथून आपल्याला इमिजिएट सुरू करायचंय. तर म्हणजे पुढला कन्सेप्ट तो म्हणजे कुठला, इंटरफेस. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आणि तेव्हा इथे एकदा याची पण बारीकशी रिव्हिजन, म्हणजे बारीकशी तुमच्या डोक्यात क्लिअर होईल. ठीक आहे. त्यामुळे आता इथला मल्टिपल न चालण्याचं कारण आपण पुढे बघू, पण तुम्हाला तोपर्यंत एवढं तर लक्षात आलंय आतापर्यंत, ते मल्टिपल पर्यंत जाऊ नका. हे जे इनहेरिटन्स काय असतं आणि इनहेरिटन्सचे टाइप्स कुठले आहेत आणि ते आपण सगळे एक्झिक्यूट करून बघितले आणि ते प्रूव्ह केले आपण. हे सिम्पल सगळ्यांना लक्षात आलं? काही डाऊट असेल, काही समजलं नसेल तर विचारा. ठीक आहे. जर समजलं असेल तर आता आपण याच्यामधला एक दुसरा पॉईंट आधी कव्हर करू. तो म्हणजे इनहेरिटन्स साठी आपण ठेवून दिला होता किंवा इनहेरिटन्स असल्याशिवाय जो कळत नाही, तो पॉइंट म्हणजे ओव्हर रायडिंग. ठीक आहे. आपण तुम्हाला आठवत असेल तर पॉलिमॉर्फिझमचा एक पार्ट कव्हर केला होता. पण मी म्हटलं होतो की पॉलिमॉर्फिझमचा एक पार्ट आपण फक्त कव्हर करतोय. कुठला पार्ट होता तो, तर कंपायलर पॉलिमॉर्फिझमचा फंक्शन ओव्हरलोडिंग पार्ट होता. तो आपण केला होता, सगळ्यांना आठवत असेल तर. ठीक आहे. तर फंक्शन ओव्हरलोडिंग हा पार्ट आपण पॉलिमॉर्फिझमचा कव्हर केला होता. तसा फंक्शन ओव्हरलोडिंग सगळ्यांना क्लिअर आहे, डोक्यात आठवतंय? फंक्शन ओव्हरलोडिंग काय कन्सेप्ट आहे, सेम फंक्शन नेम अँड डिफरंट, होते काय रे? हा, सेम फंक्शन नेम डिफरंट पॅरामीटर्स. एक्झॅक्ट. तर हे सिम्पल, म्हणजे आपण आता कुठे केला होता मला तो आठवत नाही, पण तुमच्या लक्षात आलं की आपण एक मेथड बनवली होती आणि ऍड नावाची, आणि त्याला एकदा 2 पॅरामीटर पाठवले होते, एकदा 3 पॅरामीटर पाठवले होते, असं काहीतरी आपण केलं होतं. हा, तर ते होतं ओव्हरलोडिंग. त्याच्यामध्ये आपण एकच मेथड बनवली होती आणि कधी त्याला 2 पॅरामीटर, कधी 3 पॅरामीटर, कधी पॅरामीटर चेंज करून असं बघ. तर ते होतं ओव्हरलोडिंग. ठीक आहे. आता हा जो कन्सेप्ट आहे आपण जो करतोय त्या कन्सेप्टचं नाव आहे ओव्हर रायडिंग. इनहेरिटन्स कुठे गेलं? आता जो आपण कन्सेप्ट करतोय त्या कन्सेप्टचं नाव आहे ओव्हर रायडिंग. तर ओव्हर रायडिंग काय असतं एकदा सांगतोय बघा. हा कन्सेप्ट आहे ओव्हर रायडिंग. तर हा कन्सेप्ट जो वापरला जातो त्याला म्हणतात फंक्शन ओव्हर रायडिंग. तर पॉलिमॉर्फिझम मध्ये 2 आहेत पॉईंट, हे नीट लक्षात ठेवा. एक आहे ते म्हणजे फंक्शन ओव्हरलोडिंग आणि दुसरं आहे ते म्हणजे फंक्शन ओव्हर रायडिंग. याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं मुलांचं. तर ओव्हर लोडिंग म्हणजे काय,
तर याच्यामध्ये ओव्हरलोडिंग सिंपल आहे. तर सेम फंक्शन नेम अँड डिफरंट पॅरामीटर्स. त्याच्यामध्ये डिफरंट म्हणजे काय, तर एकतर सिक्वेन्स, काउंट किंवा टाईप याच्यामधलं काहीतरी एक डिफरन्स असेल. पण डिफरंट पॅरामीटर. हे म्हणजे ओव्हरलोडिंग. आणि ओव्हर रायडिंग म्हणजे काय, तर सेम फंक्शन नेम बघा, सेम फंक्शन नेम अँड इवन सेम पॅरामीटर्स ऑल्सो. म्हणजे आता बदलच नाहीये. फंक्शन नेम पण सेम आणि पॅरामीटर्स नेम पण सेम, म्हणजे काहीच बदल नाही. ओके. पण मग बदल काय कशामध्ये आहे, तर बदल आहे तर डिफरंट इम्प्लिमेंटेशन किंवा डेफिनेशन. कळलं? त्याच्यामध्ये वेगळं काय आहे, तर फक्त त्याची आतमधला जो कंटेंट आहे तो वेगळा असणार आहे. म्हणजे आता ऍड, मी तुम्हाला जर उद्या विचारलं इंटरव्ह्यूअरनी की ऍड असं आहे, एक ऍड मेथड अशी त्यांनी सांगितली, ठीक आहे. ठीक आहे, अशी दुसरी ऍड मेथड लिहिली, असं असेल आणि विचारलं व्हॉट इज दिस, हे काय आहे, कुठलं फीचर आहे, तर हे फीचर कुठलं आहे, फंक्शन ओव्हरलोडिंग आहे. सेम फंक्शन नेम बट डिफरंट पॅरामीटर लिस्ट. ठीक आहे. पण जर असं सांगितलं दोन्ही पण सेम ऍड आहेत, ठीक आहे. पण हे करतंय समजा हे इकडे करतंय एक ऍडिशन युझिंग वन मेथड करते आणि हे करतंय ऍडिशन युझिंग सेकंड मेथड. काय आहे म्हणजे इम्प्लिमेंटेशन वेगळं आहे, म्हणजे थोडक्यात आतमधलं फंक्शन नाव पण सेम आहे, पॅरामीटरला पण सेम आहे, फक्त आतमधला जी लिहिलेलं काहीतरी मेथड आहे ती कुठेतरी थोडीशी वेगळी आहे, आतमधले कंटेंट काहीतरी वेगळे आहेत, असा याचा अर्थ मला म्हणायचा आहे. तर असं जेव्हा असेल तेव्हा याला काय म्हणतात, फंक्शन ओव्हर रायडिंग. फंक्शन ओव्हर रायडिंग कळलं सगळ्यांना नीट, की फंक्शन नेम पण सेम, पॅरामीटरची नाव पण सेम, पॅरामीटरचा काउंट पण सेम, पॅरामीटरचा सिक्वेन्स पण सेम. सेम म्हणजे काय, तर काउंट सेम, सिक्वेन्स सेम, सगळं सगळं सेम, त्याला म्हणतात फंक्शन ओव्हर रायडिंग. सगळ्यांना कळलं? पण एवढंच उत्तर दिलं तर तुम्हाला इंटरव्ह्यूवर अलाउ करणार नाही. त्याला कळेल की तुम्हाला माहिती नाहीये कन्सेप्ट. कारण एक साधी गोष्ट आहे की असं जर फंक्शन लिहिलं तर कंपायलर अलाउ करत नाही, आपल्याला माहिती आहे. प्रोग्राममध्ये जर तुम्ही एका प्रोग्राममध्ये जर सेम फंक्शन लिहिताय की ज्याचं नाव पण सेम आहे आणि पॅरामीटर लिस्ट पण त्याची जर सेम आहे, असं जर एखादं फंक्शन तुम्ही लिहिताय, तर काय करेल, म्हणजे मी आता उद्या वाईड आणि सी डिस्प्ले हे फंक्शन जर इथे लिहिलं, ठीक आहे, तर लिहिता क्षणी त्यांनी मला एरर दिली. नाही थांब थांब, एक मिनिट थांब, अजून झालं नाहीये, मला अजून फक्त एवढं टाकू दे. ठीक आहे. मी फंक्शनच्या आतमधलं कंटेंट पण लिहिलं नाहीये, फक्त फंक्शनची ही डेफिनेशन लिहिली आहे. तर त्यांनी मला लगेच एरर दिली, डुप्लिकेट मेथड सी डिस्प्ले इन टाइप चाइल्ड. कळतंय? हे आपण आधी पण बघितलंय की म्हणजे याच्यात बघा फंक्शनचे नाव पण सेम आहे आणि पॅरामीटर लिस्ट पण सेम आहे ना, दोघात पण 0 पॅरामीटर आणि नाव पण सेम आहे. म्हणजे हे ओव्हर रायडिंग करतोय असं आपण म्हणतोय ना, आपल्या डेफिनेशन आतापर्यंत आपण जी डेफिनेशन, पण आपण इंटरव्ह्यू म्हणणार कंपायलर अलाउच करत नाहीये, पण कसं करू शकशील तू ओव्हर रायडिंग? करते का आलो, एका क्लासमध्ये आपण एका नावाच्या दोन मेथड ज्याचे पॅरामीटर पण सेम आहेत, जर आता असं लिहिलं मी, म्हणजे याचा पॅरामीटर एक वेगळा आहे, ठीक आहे, याचा एक इंटिजर पॅरामीटर आहे, ठीक, असं जर आपण करत असतो तर मग तो आपल्याला कदाचित अलाउ करेल पुढे. म्हणजे आपण ओव्हर रायडिंग मध्ये बघितलं होतं ईसी डिस्प्ले आणि तो इंटिजर काहीतरी करतायत, आणि हे आपल्याला त्याने काय केलं होतं,
अलाउ केलं होतं. ठीक आहे. हे आठवते तुम्हाला सगळ्यांना. हे असं आपण केलंय, की 2 जर म्हणजे याच्यामध्ये पॅरामीटर लिस्ट जर वेगळ्या दिल्या, तर तो आपल्याला जाऊन अलाउड करतो हे आपल्याला माहिती होतं. पण जर एकच नाव असेल आणि त्याच्यात पॅरामीटर पण जर वेगवेगळे असतील, ठीक आहे. तर ती गोष्ट त्याच्यामध्ये हा एरर का देतोय सध्या? ओके. हे मी असं नाही केलंय. ठीक आहे. आता बघा, ज्या मोमेंटला मी हे असं करतोय, इथे इंटिजर देतोय म्हणजे पॅरामीटर वेगळं देतोय, त्या मोमेंटला तो एरर काढतोय. आपल्याला. म्हणजे त्याला कळतं की बाबा काहीतरी ही मेथड वेगळी आहे. पॅरामीटर याचे वेगळे येतात. पॅरामीटरमध्ये तुम्ही काही फरक करता ते एरर जातंय. पण जर असं केलं तर ही एरर जात नाहीये. म्हणजे थोडक्यात हे असं अलाउड नाहीये Javaमध्ये. हं. मग कसं ओव्हरराईड करणार? तर म्हणून ओव्हरराईडचा कन्सेप्ट तुम्हाला इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायचं आहे इथं, की ओव्हरराईडचा हा जो कन्सेप्ट आहे, तो फक्त आणि फक्त कधी येतो, जर तुम्ही कुठे गेलो आपण? हं. जर तुम्ही इनहेरिटन्स करत असाल, तरच तुम्ही ओव्हररायडिंगचा हा जो कन्सेप्ट आहे, तो करू शकता. ठीक आहे. त्यामुळे ओव्हररायडिंगसाठी हे जसं आहे, तसं आणखीन एक कीवर्ड आहे. सेम फंक्शन नेम एंड सेम पॅरामीटर्स अँड डिफरंट इम्प्लिमेंटेशन आणि तिथे इनहेरिटन्स झालं पाहिजे. कळलं? कारण सेम क्लासमध्ये असं अलाउड नाही होत आहे. म्हणजेच इनहेरिटन्स झालं म्हणजे काय? तर ही जी पहिली मेथड आहे, ती तो क्लास असेल पॅरेंट क्लास. ही पहिली मेथड जी आहे, ती पॅरेंट क्लासची मेथड असेल. नीट बघा सगळ्यांनी. हं, तेच केलं पाहिजे. हां, तर ही पहिली मेथड जी असेल, ती पॅरेंट क्लासची मेथड असेल आणि ही जी दुसरी मेथड असेल, ॲड मेथड, ती क्लास चाइल्ड. ती चाइल्ड क्लासची मेथड असेल. नीट लक्षात द्या सगळ्यांनी. ही पॅरेंट क्लासची मेथड आहे आणि ही चाइल्ड क्लासची मेथड आहे. आता अलाउड होईल म्हणजे आता वेगवेगळ्या क्लासमध्ये तुम्ही एकाच नावाची मेथड लिहू शकता. आता ही जी गोष्ट केली आहे, ह्याला आता तुम्ही म्हणणार ओव्हरराईड. म्हणजे बघा हा क्लास त्याचा पॅरेंट आहे आणि हा त्याचा चाइल्ड क्लास आहे आणि हा काय करतोय, या पॅरेंट क्लासला एक्सटेंड करतोय. एक्सटेंड पॅरेंट. अशी जर एवढं कंडिशन असेल आणि पॅरेंट क्लासची मेथडच ॲज इट इज चाइल्ड क्लासमध्ये असेल विथ सेम नेम अँड सेम पॅरामीटर, तेव्हा आपण म्हणतो, की ही चाइल्ड क्लासची ॲड मेथड ही पॅरेंट क्लासच्या ॲड मेथडला ओव्हरराईड करते. नीट लक्षात घ्या. ओव्हरराईड कधी म्हणू शकतो? 3 कंडिशन सांगितल्या. एक तर सेम फंक्शन नेम असेल, सेम पॅरामीटर लिस्ट असेल, डिफरंट इम्प्लिमेंटेशन असेल, पण हे कुठे पाहिजे? तर हे चाइल्ड क्लासच्या मेथडमध्ये पाहिजे. ही ही अशी मेथड कुठली पाहिजे? तर चाइल्ड क्लासची मेथड पाहिजे, जी अशी सगळं सेम असेल विथ पॅरेंट क्लास. जेव्हा चाइल्ड क्लासमध्ये पण अशी एक मेथड असते, जिचं नाव पॅरेंट क्लास सारखंच आहे. जिचे पॅरामीटर लिस्ट पण पॅरेंट क्लासच्या मेथडच्याच आहेत. ठीक आहे. फक्त तिचं आतमधलं इम्प्लिमेंटेशन वेगळं आहे. त्यावेळेला आणि हा क्लास त्याचा एक्सटेंड करतोय, प्रॉपर त्याचा चाइल्ड बनलाय. त्यावेळेला आपण असं म्हणतो,